आणि याच प्रकाराबद्दल अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्या सोबत आहेत। सरिता, एकीकडे ताशेरे तर ओढण्यात आलेले आहेत, मात्र भाजप प्रयत्नशील आहे की एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात कमबॅक व्हावा। कशा प्रकारे पावलं टाकण्यात येत आहेत आता? खरं जर का पाहिलं तर सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की एखादी समिती जेव्हा आपण गठीत करतो तेव्हा त्या समितीच्या अहवालाला किती मान शासन देतं हे पाहणं गरजेचं आहे। कारण समिती गठीत करणं एक गोष्ट आणि नंतर तो अहवाल पूर्णतः स्वीकार करणं ही दुसरी गोष्ट। या अहवालातील ताशेरे हे किती महत्वाचे किंवा किती गंभीर स्वरूपाचे आहे हे सुद्धा त्यात महत्वाचं आहे। त्यामुळे जर का कुठेही यामध्ये खडसे यांना पळवाट असेल, जसं ताशेऱ्यांमध्ये जर का खडसे यांनी सर्व यावर लागणारे टॅक्स पूर्ण भरलेले आहेत आणि त्यामुळे महसूल हा चुकलेला नाहीये, अशा पद्धतीचे जर का त्यांना पळवाट दिलेली असेल तर त्यामुळे खडसे यांचा मार्ग बराच सुकर होऊ शकतो। मात्र त्याचबरोबर सरकार ह्या सर्व शिफारसींकडे कसं पाहतं हे सुद्धा महत्वाचं आहे। संपूर्ण अहवाल स्वीकार करणं सुद्धा शासनाचं गरजेचं नाहीये। अहवाल गोपनीय आहे, त्यामुळे सरकार हा पूर्ण अहवाल स्वीकार केल्यानंतर सुद्धा जर का ताशेऱ्यांमध्येच मार्ग दिलेला असेल तर तो मार्ग सरकार घेऊ शकतो। दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की भाजपाची शासनाची राजकीय गरज सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। हा अहवाल ज्या वेळेला आलेला आहे त्यावेळेला राज्याचं चित्र आपल्याला माहिती आहे। त्यावेळेला अगदी लोकातून आलेला नेता देवेंद्र फडणवीस यांच्या शासनामध्ये नंबर 2 चे नेते होते एकनाथ खडसे, आणि त्यांचं आता वापस येणं हे शासनाच्या इमेजसाठी सुद्धा महत्वाचं झालेलं आहे आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा खडसे यांच्या कमबॅककडे पाहिल्या जाऊ शकतं। त्यामुळे राजकीय गरज ही सुद्धा एखाद्या अहवालाच्या वेळेची एक महत्वाची गोष्ट असते। एक जी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे खडसे यांच्यावर जी कोर्टामध्ये केस सुरू आहे त्यात कोर्टाच्या आदेशानं अँटी करप्शननी खडसेंवर गुन्हा दाखल केलेला आहे। आता हा FIR मात्र तसाच ठेवला जातो का, तो रद्द केला जातो का, त्याबद्दल काय कारवाई होते, तसं जर का पावलं उचलण्यात आली तर हा मार्ग अजून मोकळा होऊ शकतो। त्यामुळे सध्या ह्या अहवालावर गुपितच ठेवण्याचं एक आपण शासनाकडनं भूमिका बघू शकतो। चीफ सेक्रेटरींकडे हा अहवाल आलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की त्यांनी अजून तो अहवाल पाहिलेला नाहीये, तपासल्यानंतरच अहवालात काय म्हटलं आहे ते बघूया। असं जरी असलं तरी दुसरीकडे खडसे यांची भाजपाला असलेली गरज, शासनाला असलेली गरज ही सुद्धा महत्वाची आहे आणि शेवटी खडसे यांच्यावर जर का खडसेंची इमेज ही कुठेतरी भाजपाच्या इमेजशी जोडली असल्या कारणानं खडसेंसाठी मार्ग सुकर होऊ शकतो। अश्विन।